श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. ज्यांनी उपवास पकडलेला असेल त्यांनी अन्न ग्रहण करू नये. तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊ शकतात. आणि ज्यांनी उपवास पकडलेला नाही त्यांनी तामसिक अन्नाचे सेवन करू नये. त्यानंतर ज्यांनी उपवास पकडलेला आहे त्यांनी रात्री 12 नंतर उपवास सोडावा किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही उपवास हा सोडू शकता. या दिवशी कृष्णांच्या मंदिरात नक्की जावे, त्यांचे दर्शन घ्यावे. सकाळी आणि संध्याकाळी श्रीकृष्णांची विधिवत पूजा करावी. त्यांना तुळशीपत्र वाहायला विसरू नका. त्यानंतर भगवान कृष्णाला तुम्ही पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर या दिवशी दिवसा झोपणे टाळावे. कोणालाही अपशब्द बोलू नये. त्याचबरोबर जर तुमच्या दारामध्ये गाय आली तर तिला तसंच पाठवू नका, तर तिला काहीतरी तुमच्याकडे जे असेल ते खायला द्या. विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे. अगदीच काही जमलं नाही तर राधे राधे या मंत्राचे